सत्ताधारी सभागृह चालू देत नाही हे फार आश्चर्यजनक आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती संजय राऊत यांची झालेली आहे, विरोधी पक्षाची झालेली आहे। गेले 10 दिवस सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे आणि उलटा आरोप करतायत की सत्ताधारी त्यांना बोलून देत नाही। विरोधी पक्षाला हे सभागृह चालून द्यायचं नाही आहे, केवळ गोंधळ घालणं, वेलमध्ये जाऊन आरडाओरड करणं आणि बाहेर नौटंकी करणं अशा पद्धतीचं काम विरोधी पक्षाकडनं होत आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या गांधी घराण्याचा परंपरा सांगितली जाते, संविधानात बचाव म्हणून आरडाओरड केली जाते, त्या संविधानाने दिलेले हक्क न वापरता केवळ आरडाओरड करणं आणि सभागृहात गोंधळ घालण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे। आणि संजय राऊत म्हणतात की सत्ताधारी बोलून देत नाही, उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती विरोधी पक्षांची झालेली आहे। कृषीमंत्री कुठे आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यानंतर त्यांनी आता जे विरोधी पक्षाच्या नेत्यांना पक्षपातीपणा करत आहे असा आरोप जो आहे विरोधी पक्ष करत आहे। संजय राऊत यांना काहीतरी कारणं लागतात सकाळी बोलण्याकरता, त्यामुळे तशा पद्धतीचे ते आरोप करत आहेत। त्याकडे लक्ष देणं मला काही सोयीचं वाटत नाही। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत येत आहेत, काय घडामोडी होत आहेत? अजूनही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खाते वाटप झालेलं नाही। हे बघा, उपमुख्यमंत्री विना खात्याचे आहेत। हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला सदिच्छा भेट द्यायला मलासुद्धा आपल्याकडनंच या गोष्टी आता कळत आहेत। महायुती भक्कम आहे, कुठल्याही पद्धतीचा वादविवाद आमच्यामध्ये नाही आहे। जर येत असतील तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा यांना भेटण्याकरता येत असतील, त्यांच्या शुभेच्छा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता येत असतील। महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे। विकास आघाडीमधील अनेक खासदार राजीनामा देण्याच्या देखील तयारीत नाही, ते भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू। काय म्हणते? अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत। लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल, कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। त्यांची जी भूमिका आहे तिला कंटाळलेली आहेत आणि जनाधार हा महायुतीच्या मागे आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होईल। सर, खाते वाटपला घेऊन काहीतरी वरखाली चालू आहे, शिवसेनेकडे खाती जे आहेत ते नाही, ह्या सगळ्या माध्यमांमधील चर्चा आहेत, असं काही नाही आहे। आमचं सर्व महायुतीमधील वातावरण सुरळीत सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये चर्चाही झाली। नेमकं या भेटाभेटी होत आहेत, 5 दिवस झाले आहेत, अजून मंत्रिमंडळाचं गठन हा प्रश्नचिन्ह। या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा यांची महायुती आहे, सरकार आहे। एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यानिमित्त एकत्र सत्ता असल्यामुळे ते रेग्युलर वारंवार भेटत असतात, त्याचाच एक भाग आहे। सर, संदीप राऊत जे उर्फ बाबा राऊत जे आहेत, संजय राऊतांचे भाऊ आहेत, त्यांनी फेसबुक पोस्टवरून एक आरोप केला आहे की एकनिष्ठ शिवसैनिक जे आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेमध्ये। जी लोक पदाधिकारी जे आहेत त्यांच्या मागे असतात त्यांना काही ना काही मिळतं, पण बाकीचे जे शिवसैनिक आहेत त्यांना काहीच मिळतं। काही चुकीचं ते बोललेले नाही आहेत। उदर
लेना बँक आहे, जो देत असतो त्याचा विचार केला जातो, हे संजय राऊत यांची घरातील व्यक्ती बोलते. यावरून आपण सगळ्यांनी समजावं. मध्यंतरीच्या काळात हेच राऊत आणखी वेगळ्या पद्धतीने आरोप करत होते, जे स्वतःच्या भावाला आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत. त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांचा घरातील अंतर्गत प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु संदीप राऊत यांनी सत्य परिस्थिती मांडलेली आहे. संजय राऊतांकडनं याचं उत्तर अपेक्षित आहे. शेवटचा प्रश्न सर, अरविंद केजरीवाल यांनी काल शरद पवार यांना भेट दिली आणि इंडिया ब्लॉक हे कसं EVMच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आणि ECIला पण पत्र देणार, या सगळ्या गोष्टींना घेऊन मीटिंग्स चालल्या. हे बघा, काल मी पाहिलं दिल्लीमध्ये सर्व पराभूत उमेदवार या ठिकाणी आले होते. केवळ आपला पक्ष वाचवणं, उरलेलं केडर वाचवणं याकरता हे सगळं प्रयोजन सुरू आहे. जर EVMमध्ये जर फेरफार करायचा होता तर राष्ट्रवादीमधले जितेंद्र आव्हाड आहेत, ते आमच्यावर सातत्याने टीका करतात, त्यांनासुद्धा आम्ही पाडलं असतं. आदित्य ठाकरे आहेत, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पाडलं असतं. नाना पटोले तर 208 एवढ्या मताने निवडून आले, त्यांनासुद्धा पाडलं असतं. केवळ केडर वाचवणं आणि दिल्लीतील वकिलांना, ज्या पक्षाच्या इतर केसेस चालवतात संघटनेचा, आता त्यांना मोबदला कुठून द्यायचा, तर ह्या पडलेल्या उमेदवारांना झाडावरती चढवायचं, त्यांच्याकडनं त्यांची फीस घ्यायची आणि आपल्या पक्षाची फीस भागवायची. हा एकमेव उद्योग या दिल्लीमध्ये सुरू आहे. मग लोकसभेला जर ज्या जागा निवडून आल्या त्याचा राजीनामा द्यावा त्यांनी. जर EVMमध्ये घोटाळा आहे तर लोकसभेला सुद्धा आम्ही तेच केलं असतं. केवळ केडर वाचवणं आणि पक्ष संघटनेच्या ज्या केसेस चालवतात दिल्लीची वकील, त्यांची फीज ह्या उमेदवारांच्या पैशातून भागवणं हा एकमेव उद्योग विरोधकांचा सुरू आहे. ही त्यांनी जी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे. 2 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतनं वगळावं अशी मागणी केलेली आहे. ही मागणी महाराष्ट्रातनं पुढे येते. पक्षातील नेते, महायुतीचे नेते यासंबंधी निर्णय घेतील. यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.